आज चिचोंडी पाटील येथील कौसाबाई मारुती सरोदे यांची 51 गुंठे जमीन चोरी गेल्या प्रकरणी आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। या आंदोलनामध्ये कौसाबाई सरोदे आणि अन्याय न्याय निवारण समितीचे अध्यक्ष अरुण रोडे पाटील आणि सरोदे परिवार, त्यांचे नातेवाईक आणि आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। कालपासून सुरुवात झालेला आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि तरी सुद्धा प्रशासनाने या ठिकाणी महसूल प्रशासनाने यामध्ये दखल घेतलेली नाही। सकाळी 11:30-12च्या सुमारास आज तलाठी भाऊसाहेब साळवे यांनी या ठिकाणी कौसाबाई सरोदे यांना नोटीस दिली आणि नोटीस वाचताच या ठिकाणी अक्षरशः जगातील 8वं आश्चर्य आम्हाला पाहायला मिळालं। 8वं आश्चर्य ते असं की या ठिकाणी साधारण 12 वर्षापूर्वी कौसाबाई सरोदे यांची जमीन या समाजकंटकांनी कुठेही खरेदी खत, साठे खत, गहाण खत, बक्षीसपत्र व कुठेही काही सही न करता हे यांच्या नावावर या तलाठी आणि सर्कलच्या माध्यमातून लावून घेतली स्वतःच्या नावावर। आणि त्यानंतर 3 वर्षापासून मी आसन रोडे पाटील पाठपुरावा करतो आणि 1 वर्षापासून या ठिकाणी सुनावण्या झाल्या आणि या सुनावण्या 2 महिन्यापूर्वी बंद झाल्या आणि 2 महिन्यापूर्वी तहसीलदारांनी आम्हाला सर्वांना बोलून सांगितलं की आता तुमचा 2 दिवसामध्ये निकाल देतोय, निकालावर फाईल आहे। आणि अचानकच राजकीय मंडळींनी याच्यात हस्तक्षेप केला आणि या ठिकाणी मोठी तहसीलच्या कर्मचाऱ्यांशी त्याचबरोबर या समाजकंटकांनी आणि यांची मोठी आर्थिक मोठी देवाणघेवाण झाली या निमित्ताने लक्षात येतंय। आणि सदर कौसाबाई सरोदे यांची 51 गुंठे जमीन 12 वर्षापूर्वी ज्यांच्या नावावर केली ती नावावर केली खऱ्या अर्थाने सर्कल आणि तलाठी भाऊसाहेबांनी। याच्यात तलाठी आणि सर्कल हे मुख्य आरोपी होत आहेत, म्हणून ही महसूल प्रशासन महसूलच्या तलाठी सर्कलला वाचवण्यासाठी कौसाबाई सरोदे आणि सरोदे परिवारावर अन्याय करते। सदर समाजकंटकांनी कौसाबाई सरोदे यांचे ती जागा बळकावली आणि जागा बळकावल्यानंतर तिच्या नावावर उतारा राहिला नाही आणि ते घर सुद्धा त्यांनी पाडलं। कौसाबाई सरोदे कंप्लेंटला पोलीस स्टेशनमध्ये गेले असता त्यांचा उतारा त्यांच्यावर नावावर नसल्यामुळं त्या ठिकाणी समाजकंटकावर तो सुद्धा गुन्हा दाखल झाला नाही आणि 6 महिन्यापासून न्यायाच्या